नमस्कार. आज संडे आणि संडे म्हटलं की ब्रंच. आज मी ब्रंचमध्ये टॅमॅटो ऑमलेट करत आहे. हे टॅमॅटो ऑमलेट करण्यासाठी मिक्सरमधून लसूण, आलं, मिरची आणि टॅमॅटो हे अगदी अर्धा कप पाण्यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. अजूनपर्यंत तुम्ही A1 सुग्रास रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. हे आपलं वाटून झाल्यानंतर त्यामध्ये 2 कप बेसन आणि 4 ते 5 चमचे तांदूळ पिठी घेतलेली आहे. शक्यतो तांदूळ पिठी जास्त नाही घेतली तरी चालेल. त्यामध्ये 2 कप पाणी घालायचं आहे. मिक्सरमध्ये वाटून घेताना मी पहिलं 1 कप पाणी घालत आहे आणि वाटून झाल्यानंतर अजून 1 कप पाणी घालणार आहे. हे छान मिक्सरमधून फिरवून झालेलं आहे. आता ते मोठ्या एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि त्यामध्ये उरलेलं 2 कप पाणी घालत आहे. हे छान मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये टॅमॅटो, कोथिंबीर आणि जिरं, हळद, हिंग आणि मीठ असं घालून 1 तासभर भिजवून ठेवणार आहे. तुम्हाला जर हे तासभर भिजवून ठेवायचं नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा सोडा किंवा इनो घालू शकता. परंतु मी हे तासभर भिजवून ठेवणार आहे. जवळजवळ मी तर हे 1.5 तास भिजवलेलं आहे. त्यामुळं टॅमॅटोमध्ये पीठ छान फॉर्मॅट होतं. एका पसरट तव्याला तेल लावून घेतलं. नंतर त्यावरती हे आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते घालून दाटसर असा थर केलेला आहे. नंतर त्यावरती टॅमॅटो लावलेले आहेत. टॅमॅटो ऑमलेटमध्ये टॅमॅटोचाच आंबटपणा हा खूप छान लागतो. त्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाची वाफ आणून घ्यायची आहे. अशा वेळेस गॅस हा थोडा लोवरती ठेवलेला चांगला. पहिल्यांदा तवा तापवल्यानंतर लोवरती गॅस केला तर हे छान भाजून निघतो. आता त्यावरती बटर घालून आता ते उलटून घेत आहे. तुम्ही बटर घाला किंवा तेल सोडलं तरी चालेल. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी भाजून घेऊन हे टॅमॅटो ऑमलेट तयार झालेलं आहे. ह्या टॅमॅटो ऑमलेटबरोबर ब्रेडही भाजून देतात. ज्यांना ब्रेड खायचा नाही त्यांनी असंच प्रोटीनयुक्त टॅमॅटो ऑमलेट म्हणून खाल्लं तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे अगदी पोटभरीचं असं हे टॅमॅटो ऑमलेट तयार झालेलं आहे. ब्रंच म्हणून ही मस्त डिश आहे. तुम्ही करून बघा आणि मला मात्र कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. परत एकदा सांगते, अजूनपर्यंत जर तुम्ही A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. अशा प्रकारे आता आपलं दुसरंसुद्धा टॅमॅटो ऑमलेट तयार झालेलं आहे. अशीच दुसरी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.